मला काम जमत नाही, मी काय करू? काय झालं? तुम्ही सगळी एवढी असं का बोलताय? जास्ती देऊन मीच कॅप्टन आहे. गुड मॉर्निंग बिग बॉस. मी डीपी दादा. माननीय धनंजय पवार, मी कोल्हापूर इथे राहणार आहे. आजपासून मी 90 दिवस तुमच्यासाठी बिग बॉस खेळणार आहे आणि मला चांगल्या मतदारांनी कॅप्टन बनवा. नमस्कार, मी गमशान दरवडे. मी 9 वर्षे 9 वर्षे नाही बाळा, 90 दिवस बोल. अरे 90 दिवस माझ्या डोक्यात जरा हे वाले. मला सपोर्ट करा तुम्ही. मी तुमचं काय भलं करील ते तुम्हाला सांगतो. नमस्कार बिग बॉस. बिग बॉस बिग बॉस नमस्कार बिग बॉस. मी अभिजित सावंत आलोय तुमच्यासाठी गाणे घेऊन नाही. 90 दिवसाचं टास्क आणि बिग बॉस मध्ये घरात राहण्यासाठी. तर मला तुम्ही सपोर्ट करा. आणि आम्हाला ह्यो कोण? आमचा छोटा पुटे. मला सपोर्ट करा. ह्यो फुटाण्याला मी 2 दिवसात बाहेर काढणार आहे. सूरज झंकारले पिते. अरे तू माणूस आहेस, मला वाटलं फुट्टा नाहीस. बस बाबा बस. पुढं रे. नमस्कार बिग बॉस, मी पॅडी. तर मी 3 महिन्याचं चॅलेंज घेतलेलं आहे. तर जनता नक्कीच मला सपोर्ट करेल असं मला वाटतंय. थँक्यू बिग बॉस. तुम्ही कोण? मी सिंगर गायक अभिजित सावंत. अभिजित सावंत. छोटा पुढारी. नमस्ते सर. नमस्ते. नमस्ते सर. धनंजय पवार. नमस्ते सर. नमस्ते. सोसायटी फर्निचर त्यांचं. हां हां. हे आमचं फर्निचर, हे आम्ही बनवलंय. अच्छा अच्छा. तुम्हाला आम्ही सपोर्ट करतो. धापूक आय बिग बॉस, आपण चुलत तवान. आपण इकडे येऊन धुल्ला घालणार आहे. धापूक धुपूक धापूक धुपूक. आपण शेवटी टॉपिक घेऊन जाणार आहे. आपला विषय धापूक धुपूक धापूक धुपूक. तुला काय करते? हे भावा, धापूक धुपूक धापूक धुपूक. तू पण कर. धापूक धुपूक धापूक धुपूक. तुम्ही बघ बघ आम्ही नाही करणार. तू पण बघ. आपला विषय. मी गरीब आहे. मी 2 महिने गावात आमदार काय सरकार झालो, तिथनं मला 2 महिन्यात काढलं. खरंच का? मी बिग बॉस मध्ये शिकालो. तर मी बिग बॉस मध्ये 9 वर्ष 90 दिवस रे बा. 9 वर्ष काय 9 दिवस तिथे शिकालो. काय शिकायला? काय माझ्या बॉडी कमी आहे, माझी उंची कमी आहे. बरं ठीक आहे, तुला कोणतं काम जमल ते सांग मला. संडास बिळा जमल नाही. का नाही जमणार? अहो वाका येत नाही मला. संडास ज्याला वाका लागतंय, पाणी मारायचं फक्त. अहो नाही मला. मग तुला किचन कट्ट्यामधली भांडी घासायला लावू का? पहिल्यांदा दाखवतो तुम्हाला तुमची उंची होते काय. बिग बॉस, यांना मी आता किचन कट्टा दाखवतो, यांना भांडी घासाही दाखवतो. बघा तुम्ही, याला जमत असेल तर काम करू. डीपी दादा, त्यांना जमतेल तेवढी कामं द्या. तुम्ही पण काय कॅप्टनला बोला ना तुम्ही. मग मी पुढारी आहे. असं आता सूरज कसा आहे, तो उगाच असं काय पण करत हा पण करायचं नाही. पण याला निर्णय घ्यायची क्षमता आहे का याच्याकडे एवढी? याला बिग बॉस नाही घेतलं. तुमच्याकडे क्षमता आहे तेवढी निर्णय घ्यायची? अहो मग तुम्ही कॅप्टन पर्यंत पोहोचाल कसं? आज सूरज आहे, उद्या तुम्हाला कॅप्टन व्हायचंय. तुम्ही पोहोचणार कसे तिथपर्यंत? वैभव ऐका, त्याला काम करायची आहेत. कुठली कामं करायची आहेत? आपण स्वयंपाक करणे. बरोबर हे मोठं बोलता, हे फक्त मोठं बोलतात बा. पुढार आहेत ना? पुढार आहेत का? ठीक आहे, तुम्हाला सूरज चव्हाण सांगते. तुम्हाला सूरज चव्हाण सांगतील काय काम करायचंय. त्याला कारण ते कॅप्टन आहेत आपल्या घरचे. ते सांगतील जमते काय? ठीक आहे, चला. याचा पॅटर्नच वेगळा काहीतरी आहे.
लोकांना पण घेतो. बोलीगड, आपल्या सगळ्या पोलीस असते, बोलीगड. आता हे कुठलं पात्र आले रे? हे कुठला बी पात्र आले? हे हाय सूरज चव्हाण. सूरज चव्हाण. कुठलं गाव बोलतो मला? हा? तुम्ही कुठलं गाव बोलला? गेले कुठलं भांडी या संगे इथं पुढारपणा करायचं नाही, इथं आपण कंटेस्टंट म्हणून आहे. कंटेस्टंट तुम्हाला बोलता येत नाही, तुम्हाला पुढारी कोणी गेलेला? तुम्हाला गोल मध्ये उभा राहता. साहेब मला कॅप्टन मशी घेऊन चला की. चला जाऊ आपण कॅप्टनशीच बोलून येऊ. चला छोट सुरेश दा. ओ सुरेश दा. सूरज गोलीगड, गोलीगड. सूरज सूरज छोटे पुढारी काय बोलतात तुम्हाला? बोला की. मला काय कामच जमत नाही, मला कामच काय करायचे नाही. अरे ह्यो असं काय बोलावला? तू बाजूला वा. ए, इकडे ये, इकडे ये. हो कॅप्टन मी आहे, कॅप्टन मी. ओ, पॅडीदा, आता सूरज काय चव्हाण. बोलतात? हे दापूक दुपूक दापूक दुपूक दापूक दुपूक. आजपासून तू भांडी घासायची, मग मला कॅप्टन म्हशी धुयायच्या, मला सांगितलं. येणं फक्त दूध काढायचं. विषय नाही नाही, तू फक्त भांडी घासायची. तू बाजूला वा. थोडं एवढं नाहीये. पॅडीदा काय करता? बसले चाललंय आपलं निवांत. ते आता विषय चालू होता. सूरज चव्हाण बोललेत त्याला कलशमला ही कामं करायला पाहिजे. तो म्हणतो मला कामच जमत नाही, काय करायचं? कसं आहे आता तो घनश्याम बसा बसा. त्यामुळे तो आपल्या स्टेटस न बोलत असणार. तसं नाही पाहिजे दादा, त्याला फक्त आम्ही बोललो की तू हे काम करायचं, तर तो बोलला मला काम येत नाही. आता मग काम आता सगळ्यांना काम बिग बॉस न वाटून दिलं. हा आपण एका घरात राहते म्हणल्यावर सगळ्यांनी समान हा काम मग केलं तेच पाहिजे. ना, तेच डीपी दादा तुम्ही समजत होते, तर तो बोलला कॅप्टननं त्याला काम लावलं तू पाहिजे. डीपी दादाकडे, तो बोलला तू डीपी दादाकडे जा, तू डीपी दादा तू बाजूला हो, मी पॅडी दादाकडे जाऊन बोलतो. बोललो आता सूरजने त्याला काम लावलं पाहिजे. सूरजला कॅप्टन जबाबदारी आहे ना, सूरजला कॅप्टन आपण असंच नाही बनवलं. आपण बोलू आता सूरज. पॅडीदा तुम्हाला सूरज, ए, सूरज, तुम्ही सांभाळून घ्या ना, त्याला समजत नाही सूरजला. तुम्ही सांभाळून मी सांगा जातो, ना तुम्ही. सूरज माझ्या भडकला आहे. सूरज इकडे हे सूरज. मी तर पॅडीदा मध्ये पडणार नाही. झापूक झुपूक तुम्ही समजावून सांगा त्याला. झापूक झुपूक. सूरज बोला की, बस सांगू. बोला की. आता तो पुढारी आहे, हा, तो म्हणतोय कामं आपल्याला काही जमत नाही, पण एका घरात राहायचं आहे म्हणल्यावर डीपी दादा सगळ्यांनी कामं हे करायला ते पाहिजे. बोलतायत ते बरोबर आहे, आपल्याला त्याला दिलं पाहिजे. दिलं पाहिजे. काय ते कामं केली पाहिजे ना, तुम्ही पण समजा. त्यांना काम दिलं की मी आता भांडे घासायला लावले, परत म्हशी धुवायला लावल्या. आपण घनश्याम वेगळ्या बरा बसायचं आहे. बघा तुम्ही आता तुम्ही असं सांगताय सगळ्यांना की सगळ्यांनी एकदा जरा बसूया, आपण चर्चा करूया यांच्यावर. असं नाही पाहिजे दादा. मला त्यांनी असं का काम बोलले करायचं नाही, ते असं डीपी दादावरती एवढं ओरडतं, ते बरोबर आहे का? योग्य आहे का? नाही, बघा, आता कॅप्टनला बोललं पाहिजे. सगळे एका घरात कॅप्टन आम्ही याला असं काम नाही. करायला पाहिजे. बरोबर तुम्ही म्हणताय आपल्या तब्येतीनं झेपत नाही, तुम्ही सगळा सोफा झाडू मारण्याऐवजी अर्धा सोफा मारा. बरोबर आहे. संपूर्ण kitchen- पटलंय. हे संपूर्ण बरोबर आहे kitchen आणि पाहिजे सगळं साफ दादा. करण्यापेक्षा अर्ध करा, अर्ध हा करेल किंवा बरोबर करेल, थोडं करू दे. मी तसं नाही, पॅडी दादा तुम्ही सूरजला हे सांगितलं पाहिजे, आपण त्याला त्याच्यासाठी निवडलंय सूरजला, की त्याने सगळ्यांना कामं लावली पाहिजे, त्याच्यासाठी आपण निवडले. सूरजचा हा. असा पॉइंट आहे की सूरज वीक आहे, म्हणजे वीक म्हणजे त्याचा गेम अहो मी काय म्हणू लागलो, त्याने विचारलं पाहिजे ना. अहो हे विचारलं घर आहे पाहिजे, ना, विचारलं हे पाहिजे. घर आहे, घर आहे. हा बोली ग. डीपी दादांवरनी ओरडतो. झापूक झुपूक, झापूक सांगितलं पाहिजे, नाही बाबा तुला एवढं बोली ग, डिस्काउंट डिस्काउंट. सूरजदा हा बोला की. तुम्ही यांना काम द्या जावा. किचनचं आता हा पहिले बघा यार, आम्ही दाखवा सगळं काम दिलं आहे. किचन दाखवा आजपासून जातो. ही भांडे घासणार, मशीनला पाणी देणार. ठीक आहे पण त्यांना काम दाखवा जाऊ पहिली. जाऊ चला मी माझ्यासोबत चला इकडे पाठीमागे नको तुम्हाला. हे बघा हे आपल्या इकडे किचन आहे. अहो घनसमजा बघा, तुम्हाला एवढी सगळी भांडे कणी अशी इथे जेवण अशी घासायची आहेत, एवढी सगळी अशी भांडे घासायची आणि आपल्या पाठीमाग म्हशी आहेत त्यांना नेऊन चाला पाणी द्यायचं आणि भात करायचं. मला काही एवढी कामं जमणार नाही, मी थोडी थोडी करीन. मला जमतील तेवढी, माझी तेवढी उंची नाही, ताकद नाही, काम जमत नाही, मला उंची जमत नाही. अहो असं कसं जमत तुम्हाला? आपली सगळी भांडी घासायची आहेत, नंतर पाठीमाग जाऊ मशीनला चाला असायचं. जाऊया तुम्हाला ऐकलं आता हे बघा, आपल्या ह्या डोळ्यानं आपल्या ठरलं वैलन घाला पाहिजे सगळ्यांना इथं. अहो मला हे बी जमत नाही, हे बी जमत नाही.
तुम्हाला जमलं काय माहित ते काम तुम्हाला करायच पाहिजे काय बी करून. अहो मला हे मी तुला कॅप्टन आहे, तुम्ही माझं ऐकायचं फक्त. तुम्ही ती सगळी भांडी घासायची सगळं धुवून धुयायचे. रात्री 10:30 वाजता अहो हे मला काम जमत नाही, मी काय करू? तुम्ही मला सांगू नका. तुम्ही आता ना खाया घाला मशीनना आणि त्यानंतर जाऊन तुम्ही ते सगळं शान काढायचं आहे मशीनचं. तुम्हाला काम जमत नसतील ना तुम्ही जाऊन पॅडीला बोला नाही तर डिपिला बोला. मला काय सांगू नका तुम्ही. धापूक धुपूक धापूक धुपूक. रात्री 11:15 वाजता गुलिगत धापूक धुपूक धापूक धुपूक. त्याला बिग बॉस गुड नाईट. आज माझं काम झालेलं आहे. गुड नाईट बिग बॉस. ये धापूक धुपूक धापूक धुपूक. रात्री 2 वाजता या सीझनचा मीच कॅप्टन आहे. हे धापूक धुपूक धापूक धुपूक. या वर्षी ट्रॉफी सुरज चव्हाणच नेणार. हे धापूक धुपूक धापूक धुपूक धापूक धुपूक. सकाळी 8 वाजता आपल्याला काही जमत नाही. कॅप्टनशिप असं चालत नाही. समजलं का? तुम्ही जरा आपण समजावून एक काम करूया, आपण घनश्यामला कॅप्टन करूया. एकदा करून बघूया कसं ट्राय होतं. देऊ आपण. हा, एक चान्स देऊया आपण त्याला. सूरजला नाही करायचं. सूरजला जमणार नाही. तुम्हीच बोला जरा हो सूरजशी. ठीक आहे, आता आपण बोलूया. आता उठला की आपण तिथं बोलू. चला. सकाळी 10:30 वाजता जय आई भवानी माता गणपती बाप्पा मोरया. जय आई भवानी माता. माझ्या सगळ्या भाऊ बहिणींना तू किती ठेव. मी इथला कॅप्टन आहे. मला यशस्वी कर. मला ट्रॉफी दे. जय. सकाळी 11 वाजता मी आता तिथे जाऊन कॅप्टन रूम मध्ये जे बोलून आलाय ते काय मी ऐकले, पण ते मला पटत नाही की घनश्यामला तुम्ही म्हणताय कॅप्टन करायचं. नाही, आपण ह्या आठवड्यात त्याला चान्स देऊया. परत त्याला काही चान्स भेटेल नाही काय माहिती नाही आपल्याला. हो, सगळं मान्य आहे, पण कसं आहे डीपी हे बघा, हे चापूक झुपूक तो चापूक झुपूक त्याच्या पुढच्या आठवड्यात राहील का नाही आपल्याला माहित नाही. त्यामुळे हा लास्ट आठवड्यात त्याला आपण chance देऊन कॅप्टन बघू. तुम्ही व्हा ना, तर डीपी दादांकडे कॅप्टन्सीची आपण ही करू. नाही ना, आपण त्याला होणारच घनश्यामला नाही. देऊ ना आपण एकदा घनश्यामला एकदा chance. चान्स देऊन बघूया ना. काय झालं तुम्ही सगळी एवढी असं काय बोलताय. काय नाही, तर आपल्याला ह्या आठवड्यात घनश्यामला चान्स द्यायचा आहे कॅप्टन्सीला. तर काय तुझं काय मत आहे? ते बरोबर योग्य आहे. तू टास्क करत नाहीस. तुला टास्क जमत नाही, समजत नाही असं पॅडी दादांचं पण म्हणणं आहे, डीपी दादांचं पण म्हणणं आहे. म्हणजे माझं काय चुकलं का काय. नाही तुझं तुम्ही चुकलेलं नाही, तुझा ते गेम बरोबर आहे, पण तुला निर्णय घेता येत नाही. इतरांना कामं सांगण्यात वगैरे तू कमी पडतोस, तुझं कोण ऐकत नाही. त्यामुळे आपण त्यांना एकदा चान्स देऊन बघूया. वैभव तुला काय वाटतं? काय वाटतं तुम्हाला सगळ्यांना? मला वाटतंय एकतर डीपी दादांनी कॅप्टन्सी घ्यावी अथवा तुम्ही घ्यावी किंवा मी घ्यावी. आमच्याकडे पुढच्या आठवड्यात येणारच आहे, तरी पण एक आठवड्यांना देऊन बघू ना आपण, काय हरकत आहे. मग आपण सगळी मिळून ना ह्यांना चान्स देऊया एक देऊ. घनश्यामला. तुम्ही कॅप्टन्सी सोडायला सुरस तयार आहात काय ते हा पहिले मी सांगा. तयार आहे. मी बघतो फक्त हे काय घालतात ते. ठीक आहे. ठीक आहे, तर चालेल, त्या आपण आठवड्यात बघूया, आपण देऊन यांना बघूया मदत करून captaincy. कॅप्टन करू. ठीक आहे. बिग बॉस शुभ सकाळ. ह्या आठवड्याचे कॅप्टन आहेत घनश्याम दरोडे. येस बिग बॉस, मी तुमची हे मान्य करतो बिग बॉस. धन्यवाद. अभिनंदन करतो. मला कॅप्टन दिलाय त्याचं अभिनंदन. नमस्कार. बघा, फक्त तुम्ही आता कॅप्टन झालाय, पण सगळ्यांना कामं वगैरे सगळ्यांचे विटा व्यवस्थित द्यायचे आहेत. तुम्हाला जबाबदारीचं काम आहे, एवढं सोपं नाही आहे. तुम्ही आता सगळ्यांना कामं द्या वाटून. कोणी डीपीनं काय काम करायचं, सूरजनं काय काम करायचं, अभिजितनं काय काम करायचं. दुपारी 12 वाजता नमस्कार, मी तुम्हाला काम सांगतोय, तीच काम करायची. तुमचे नाव काय? माझं दीपिदा. तुम्ही काय रंगू स्वयंपाक करायचा, फरशी पुसायची, एक काम. ठीक ओके, आहे, मला करावं लागेल. तुमचे नाव काय? यांना मी बोलत होतो कॅप्टन करूया ना. अहो बघा ना यांना. अहो कॅप्टन काय बोल कॅप्टन काय डॅडी दादा, तुम्ही काय करा सांगू? नाव विसरला सगळं. जायचं मशीनला पाणी घालायचं, परत कॅप्टन काय बनला सगळ्यांचे नाव अहो घनश्याम, त्यांनी किती चित्रपट केले, किती अभिनय केला, त्यांचं तुम्हाला बॅकग्राऊंड माहित नाही. तुम्ही त्याला मशीनाचा हा, मग तुम्ही सोपा शेफ अहो, तुम्ही चांगला काय पुसून असा? काढा. ओके ना? ठीक आहे. कॅप्टन काय बनला सगळ्यांचे तुमचे नाव काय? नाव ओ दादा, तुमचे नाव काय? गाय अभिजित सावंत आहे. ओके, मग तुम्ही काय रंगू
बाहेरचं झाडून काढायचं. अरे झाडू मारायला थोडी ना आलोय मी इथे. मी काय करायला आली? मी इथे ट्रॉफी नाही आलोय बिग बॉसची. तुम्ही मला अशी कशी कामं देऊ शकता? कॅप्टन झालाय म्हणून कशी पण कामं लावताय? मग तुम्ही फिरत राहा मस्त रंग द्या. अरे तुम्हाला करायचं नाही ना, मला कामच करायचं नाही. तुम्ही मला नॉमिनेट करा ना, तुम्ही मला नॉमिनेट करा, मला कामच करायचं नाही. दुपारी 12:30 वाजता. तुमचे नाव काय आहे? मी चुलत चव्हाण, तुमचा आवडता झापूक झुपूक बोलीगत. मग तुम्ही काय करा सांगू? जायचं भांडी धुणे आणि भांडी लावायची घरात. चालते ना? ओके सर, मी तुमची सगळी कामं करणार. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. आणि म्हशी कोणी म्हशी तुम्ही करशील ना? ना मी ते कामच करत. तुम्ही आधी मला काय बोलला नाही, मी हे काम काय करणार नाही. तुम्ही आधी मला काय बोलला नाही. मग तुम्ही टीव्ही आणा. तुम्ही आणि दोघं जण बघून घ्या, मला काय माहित नाही. तुम्ही दोघं जण बोलून घ्या आधी. तुम्हाला कोणी केलंय? टीव्ही आहे, टीव्ही कुठे आहे? तुम्ही नाव काय? आमची डीपी काय 2 मिनिटाला डिप्पी दादा तुम्ही सांगितलं का नाही यांना? याला काम करणार नाही तर आम्ही काय बोलू शकत नाही ना या विषयावर. अरे यार. तुम्ही बोलून घ्या त्यांना. तुम्हाला जमते का बघा, नाही तर कॅप्टनशी तुम्ही शोधून द्या. आधी मी एकच ऐकणार तर दुसऱ्याचं बोला हो. आम्ही आधी एकच ऐक. तुमचे नाव काय? तुम्ही काय म्हणाले? डिप्पीला सुरजनं म्हशी धुवायला लावलं होते की ओके. त्याला आता ते काम द्या. हा तुम्ही म्हशी धुवायची मला लावलेली सर तुम्ही सुरज. तसलं काय नाही आहे. मी याला म्हशी धुवायला लावलाय ना, म्हशी धुतला काय नाही धुतल्या. आता ह्याने मला काय लावलं का नाही, मी पण म्हशी धुणार ना काय नाही करणार. संध्याकाळी 7:30 वाजता. बिग बॉस आज नवीन टास्क घेऊन येत आहे. जो हरेल तो आज बाहेर या याच्यातून खेळात 8 वाजता. आता आपले जे बिग बॉस बोललेत का नाही, आपण ते सगळे करूया. म्हणजे ना मी राहिला ना घनश्याम राहिला, आपण सगळे कणी मिळून कणी आपण तो काय म्हणतात ते पंजाला लुया आपण सगळे जण. आणि आपण काय ठरवूया. टास्क ह्याच्यासाठी दिला की नॉमिनेशन करायला बरोबर आहे. म्हणजे त्याला घराच्या बाहेरच काढणार. आपण पण आपल्याला त्यांनी कामं लावलं, कोणी कॅप्टनने कामं लावलं आपल्याला, पण त्याला बाहेर काढणं पहिलं गरजेचं आहे आपल्यासाठी. मला तरी काम जमत नाही बघ. आणि काम ते हार लावतात ना, त्यामुळे आपल्याला ते जमतच नाही. अहो, सगळं बरोबर आहे की हा काय आपण बोलतो. म्हशी धुवायला लावणं एक काम आहे का माझ्यासाठी? हो, तो मला डायरेक्ट बोलतोय. तो आता असेल पुढारी त्याच्या इथे, पण तो डायरेक्ट तुम्हाला बोलतोय म्हशी धुवा, विचार केला पाहिजे. तिला माहितीये का मी कोल्हापूरचा आहे काय? ते पण सांगा बरोबर आहे. त्याला. असं आहे ना. काम करूया आपण, त्याला नॉमिनेट करून टाकू सगळे. आम्ही त्याला बाहेर काढूया. आपण त्याला बाहेर पाठवूया, घरला पाठवूया. अभिजित तू मला हलवायचं ना. मी पण नाही हवी तुम्हाला, मी तुमच्या पाठीशी आहे. त्याला हलवायचं. त्याला हरवायला. ठीक आहे. त्याला हरवायचं आपण. तुम्ही मला भाऊ घ्या, मी पाठीशी आहे. धापूक झुपूक मी तुमच्या पाठीशी आहे सगळे. रात्री 9 वाजता. धापूक गोली गत. ताज होणार आहे अभिजित आणि सूरज. हललो आता 2 मिनिटात. धापूक झुपूक लाव ताकद तू, लाव ताकद. मी बी हाय, तू बी हाय. लाव ताकद, लाव ताकद तू, लाव ताकद. धापूक झुपूक गोलीगत फायटिंग गोलीगत. 1-2 साडेमाडची मॅच टाय झालेली आहे. धापूक रात्री 9:30 वाजता. आता सूरज आणि टीपी यांच्यामध्ये मॅच सुरू होत आहे. गणपती बाप्पा मोरया, कोल्हापूरची शान. गणपती बाप्पा मोरया, जय भवानी. तो हलण्यात माझ्याकडनं आता बघतो. धापूक गोलीगत. 1-2-3 मॅच टाय झालेली आहे. रात्री 10 घनश्याम आणि पेडीदारा यांच्या मॅच चालू होत आहे. घनश्याम हरलेला आहे माणूस. आणि दिवस दुसरा सकाळी 10:30 वाजता. डीपी दादा, आपल्याला का आता हे जमत नाही. मला आता तिकडनं बाहेरून अर्जित सिंगचा कॉल आलेला. मला गाणी रेकॉर्डिंग साठी जायला लागणार. नाही तिथे राहून का उपयोगच नाही. डीपी दादा तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. जातो तिकडे पैसा आहे, तिकडे करतो जाऊन. बिग बॉसला सांगतो मला इथे जमत नाही, मी जातलो. मी पण आठवड्यात येणार. चालेल जातो, मी सांगतो त्यांना भेटू तिथं. सूरज ट्रॉफी तुला घेऊन यायची आहे, डीपी दादांना पण देऊ नका ट्रॉफी. बिग बॉस मला माफ करा, मी हे घर सोडतोय कारण की मला अर्जित सिंगने लगेच बोलवलंय गाणं रेकॉर्डिंग साठी. तर मी निघतो. बिग बॉस कृपया तुम्ही तुमचा मेन गेट ओपन करा, मी जातलोय. दिवस 30 दुपारी 2 तर बिग बॉस मला पण गोव्यावरून कॉल आलाय. मित्र आलेत माझ्या गोव्याला आणि रशियन पण आलेले आहेत, त्यामुळे मला जरा जावं लागणार आहे.
आणि मी हा शो इथंच सोडतोय. पॅडीदा असं काय करता कृपया तुम्ही? मला जाऊ द्या. असं का करता तुम्ही? नाही बाहेर मला करिअर साठी बोलवायला लागले जातात. खूप कॉल चालू आहेत, त्यामुळे मला तर जावंच लागणार. काही पर्याय नाही, काही पर्याय नाही. थांबा की तुम्ही असला की मला जरा बोलवा. नाही, सूरजला ट्रॉफी देऊन टाका. मला जरा बोलवा वाटतं. तुम्ही दोघांनी वाटून घ्या अर्धी अर्धी करून. मी चाललो. बिग बॉस, आय एम सॉरी. पॅडीदा गेलेत. आता कसं केले काय माहित तुम्ही नाही. दोघं असला की मला बोलवा वाटतं. तुम्ही दोघं मला जरा सांभाळून. आता मला पण आधार नाही. पॅडीदा होते तेव्हा तुम्हाला समजून सांगते. आणि असं कसं केलं हो दोघांनी पण. दोघं पण मला सोडून गेली. आता मी कसं करायचं एकट्याने. आता माझा धंदा पण तिकडे डिम पडायला लागलाय. बघा फर्निचर आहे माझं बघा की कोल्हापूरला. माझा सगळा धंदा डिम पडला. आता ते चुकीचं बायको आहे पण हो फोन केला मला. सगळं चुकीचं आहे हो. तांबडा पांढरा केलाय. तू येतोस का खायला कुठं कोल्हापूरला? तुम्हाला खुल लागले का काय देपिदा? का चला की. अहो खुल लागले का काय? आपण बिग बॉस मध्ये आहे. आपलं घर आहे. नाही मला आपलं बायकोची कुटुंब आहे. आठवण येते. मी चाललोय तिकडे. अहो नका जाऊ ग बसता. अहो नाही, तुमच्या नाही, पाया नाही, पडतो आपलं मी. बिग अहो, बॉस तुम्ही कुठं चाललाय तुमचा तुम्ही? डोर ओपन करा. मी जात आहे. अहो थांबा की तुम्ही त्याला. हो 2 मिनिटं थांबा की. सूरज कृपया कॅमेरा समोर या. येस बिग बॉस मी तर इथंच आहे. मी आलो थांबा आलो. येस बिग बॉस बोला तुम्ही. सूरज, ह्या आठवड्यामध्ये सर्वजण घर सोडून गेलेले आहेत. होय बिग बॉस. तर तुमची यावर प्रतिक्रिया सांगा. तुम्ही हा शो जिंकलेला आहे. चल मी आजपर्यंत शेणाच्या बुट्ट्या उतरल्या, म्हशी धुतल्या, म्हशींना खाया घातलं, भांडी धुतली, धादू मारला, पोत्या मारल्या, सगळ्यांचा गिलावा केला, विटा लावल्या, सगळं केलं आणि सगळी मला आपण सोडून गेली. तुम्ही जी टॉपी उरले ना ते मला देऊन टाका. आणि तुम्ही आपला विषय कट केला. धापूक धुपूक. सूरज, येस बिग बॉस तुम्ही बोला. तुम्ही आता आगमनास्तव व्हा. हो सर. हो बिग बॉस मी बसून घेतो. सूरज, येस बिग बॉस. तुम्ही बिग बॉस हा शो जिंकलेला आहे. थँक्यू सर, थँक्यू गणपती बाप्पा मोरया. सूरज, ही बॅग कशासाठी आणलेली होती तुम्ही? बॅग आधी मधी कशी काही? ही बॅग माझी फक्त अशी टॉपी न्यायला आणि आपलं ते काय तसले न्यायला आणली होती. म्हणजे तुम्ही ट्रॉफी न्यायसाठी आधीपासूनच बॅग आणून ठेवली होती तर? हो सर. हो बिग बॉस मी सगळे हे केलंय. तर सूरज, तुम्हाला आता जी ट्रॉफी प्रदान करणार आहेत त्या इंडियन सेलिब्रिटी आहेत. त्यांनी खूप साऱ्या मराठी मूवी मध्ये काम केलेलं आहे. तर त्यांच्या हस्ते तुम्हाला ट्रॉफी प्रदान करण्यात येत आहे. हो थँक्यू, धन्यवाद सर. धन्यवाद सर. हो थँक्यू मॅडम. थँक्यू मॅडम. थँक्यू मॅडम. थँक्यू मॅडम. कसली मस्त फुलं दिल्या त्या मॅडम न. हॅलो थँक्यू मॅडम. थँक्यू मॅडम. थँक्यू. तुला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. थँक्यू मॅडम. थँक्यू. सूर्यासुदे. थँक्यू. ही बघा मला मॅडमनं टॉपी दिलेली आहे आणि मी अशा प्रकारे विजू झालेला आहे बिग बॉस मध्ये. जय गणपती बाप्पा मोरया. सूरज, बोला की बिग बॉस. तुम्ही जाता जाता तुमचा एक डायलॉग आणि तुमची एक स्टेप करून आम्हाला दाखवा. आमच्या महाराष्ट्र अख्खा आतुरलाय तुमची स्टेप बघायला. तर प्लीज लवकर चालू करा. बिग बॉस तुम्ही मला टॉपी दिली, मला तुम्ही फुलं दिली, मला मान्य आहे. फुलं तुम्ही तुमच्याकडे ठेवा. हे धापूक मला टॉपी भेटली. बात आहे बिग बॉस तुमच्या ऐका गो. मी चाललो बिग बॉस. बाय गुड बाय.